तसेच आपण पाहू शकतो आपण तिथून आता मोर आता आपल्याला जायचं आहे अमृतेश्वर मंदिर हे रतनगावमध्ये असलेलं आपल्याला पाहायला जायचं आहे. तर दर्शन घ्यावं आपण त्याचं व्ह्यू पण खूप छान अशा पद्धतीने आपल्याला बघायला भेटतं. आपण चाललेलो भंडारदऱ्याच्या कडेकडेने पाहू शकतो आपण प्रवास केलेला आहे. आपण पाहू शकता झाडांतून बरीच झाडांतून आपल्याला पुढे गेले आपल्याला घाटे लागणार आहे. तसेच आपण पाहू शकता तुम्ही हे आमचं ब्लॉग कंटिन्यू बघत चला आणि तुमच्यासाठी खूप छान असं एन्जॉय करायला पण भेटणार आहे आणि काही फळं पण आपल्याला रस्त्याला भेटणार आहे. हे पाहू शकता आपण आता बरेच लांब आलेलो आहोत. तशी आपण प्रवास करत चाललेलं पुढं बरंच अंतर आहे. तिथून आपल्याला जायचं आहे पुढं 15-16 किलोमीटर अंतरावर असलेलं अमृतेश्वर मंदिर. हे अमृतेश्वर मंदिरापाशी आपल्याला कुंड पण पाहायला भेटत आहे. हे रतनगावमध्ये आपल्याला हे कुंड पण आपल्या गावामध्येच बघायला ते पाणी पण खूप छान असं आपल्याला भेटत आहे. ते पण आपण ते पाहू शकतो. तसं रतनगावमध्ये असलेलं अमृतेश्वर म्हणजे महादेवांची पिंड आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यांचे दर्शन करायसाठी आपण आता पुढे चाललेलो आहोत. तसंच पण तुम्हाला पण दाखवणार आहे आणि आमचं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसं वाटलं ते. चला मग असंच पुढं तुम्हाला डायरेक्ट दाखवायला घेऊन जाणार आहोत. चला मग आपण आता बराच लांब प्रवास करत चाललेलो आहोत. पक्षी, प्राणी आणि काही विषारी साप पण आपल्याला पाहायला भेटते. मग आपण जपून प्रवास करू राहिलो तसं आपल्याला भीती वाटत आहे. मग आपण सोबत आपण बरेच दोघंजणं चाललेलो आहोत. रानमेवा पण खायला तसंच भेटत आहे. आपल्याला आंबे झाले वेगवेगळे फळं आपल्याला कोकणामध्ये आपल्याला खायला भेटत आहेत. सह्याद्रीमध्ये फिरायला आपल्याला खूप छान अशा पद्धतीने आपल्याला फिरायला वाटत आहे. उन्हाळ्यात पण आणि पावसाळ्यात पण वेगळी आपल्याला आनंद घेता येते. पावसाळ्यात आले आपल्याला धबधब्यांचा आनंद घेता येते. उन्हाळ्यात आले आपल्याला फळं पण खायला भेटत आहेत. तसे आपल्याला आपण प्रत्येक पावसाळ्यात उन्हाळ्यात आनंद घ्यायसाठी आपण येत आहोत. आता परत पुढच्या पावसाळ्यात पण आपण लवकरच येऊ शकतो आहे. तुम्ही ते पण ब्लॉग बघायला विसरू नका. चला मग असं पुढं बघत आपण जाणार आहोत. चला मग असंच आपण आता बरेच लांब घाटाला लागलेलो आहोत. तसे आपण आता गावाच्या थोड्याशा अंतरावर 9-10 किलोमीटर अंतरावर असे आपण आलेलो आहोत. चला मग जा पुढे. आपल्याला आंबे खायला भेटलेले आहेत. ते आपण आता शोधून एक सापडलेला आहे अजून सापडतं. त्याला मग आपण असं सापडत आपल्याला इथं परत करवंद भेटलेलं आहे खायला. त्यात आपल्याला आपण करवंदच खाऊ राहिलं. आंबे पापडा भेटले अजून एक दोन. ते पण खराब आहे वाटतं. पडले अजून आपल्याला आता पुढे जाऊन पाहू रस्त्याला परत सापडेल परत खायला आपण खाऊ. चला आता असंच पुढं रानमेवा खात नाही निसर्ग पाहत आपल्याला पुढं प्रवास आपण करू राहिले. हे पाहू शकता आवडे झाडांना आपण चाललेलो आहोत. चला मग बस गाडीवर रतनगावमध्ये आलेलो आहोत. आता इथं खाली आपल्याला अमृतेश्वर देवस्थान आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे. अमृतेश्वर देव यांचं दर्शन घ्यायचं आहे. पाहू शकता पुढं आपण इथं गाडी पार्किंग लावली आहे. हे गाव आहे. गावातून आपल्याला जायचं आहे इकडं. हे पाहू शकता इकडं खाली कुंड आहे. तसं आपण कुंडामध्ये प्रवास केला आपल्याला प्रत्येक साईडने आपल्याला चोही बाजूने आपल्याला देवांची मूर्ती पण पाहायला भेटत आहेत. बरेच असे देवस्थानची मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहेत. तशीच आपण पाहू शकतो बऱ्याच ठिकाणी. चला मग पाहू. त्यात मासे पण आहे बघायला.
पद्धतीने आपल्या इकडं कुंड आहे, ते कुंडात आपण पाणी पण पाहू शकतो आणि पावसाळ्यात फुल भरणं राहते. हे पाहू शकता आपल्याला पाठीमागे पण काही देव बघायला भेटत आहेत. आता आपण इथून पुढे मंदिराकडे जाणार आहे. चला मग हे पाहू शकता आपण आता पुढे आता आपण पुढे चाललेलो. हे झाड पण पाहू शकता, याला पण बरेच फुलं आहे. ते झाड मोहाचं आहे असं वाटत आहे मला. हे पाहू शकता इथं गेट आहे, ते गेटमधून आपल्याला आत जायचं आहे. अमृतेश्वर देवस्थान आपल्याला डिझाईन पण खूप छान असते पद्धतीने पाहायला भेटले. नक्षीकाम पण खूप छान असते पाहायला आपल्याला. असं पाहत आपण आता पुढे चाललेलो आहोत. हे पाहू शकता इथं आपल्याला माकड पण पाहायला भेटत आहे. पुढे चाललंय शाळा पण पाहायला भेटत आहे. कसबया हरिश्चंद्र अभयारण्यामध्ये इथे हिरवे फुले, हे फुल पण पाहू शकता आपण. शेकडो पक्षी पुढे आहे आपल्याला. मंदिर आतमध्ये थोडा मंदिराचा पण इतिहास सांगतो. अमृतेश्वर आपल्याला रतनगावमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. जुन्या काळामध्ये असलेलं ते मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे. मंदिरमध्ये आपल्याला शंकराची पिंड आहे. समोर पाहू शकता आपल्याला मंदिराच्या आतमध्ये मागच्या बाजूला पण एक दरवाजे निघायला आणि पुढून आपल्याला 2 नंदी पाहायला भेटत आहेत. जुन्या काळामधले आपल्याला मूर्ती पण बरेच आपल्याला नंदी पण आहे. कोरीव नक्षीकाम नंदी बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटत आहे. चला मग एक दर्शन घेऊ. समजा घेऊन आता झालेलं आहे. आता बाहेर आलेलो आपण आणि आपण पुढून आलेलो आहो इकडे मागे पूर्व दिशे तर पश्चिम साईडला मागे पण आहे. हे पाहू शकता मंदिर काम खूप असं छानमध्ये आपल्याला बांधकाम पाहायला भेटलेलं आहे. आता दर्शन घेऊन पुढे परत आलेला पाहू शकता तुम्हाला. खूप छान असं निसर्ग पण पाहायला भेटत. झाडं पण सावलेलं आपल्याला खूप छानमध्ये आपल्याला झाडं पण आपल्याला बसायला गेट आहे. गेटच्या अंदरमध्ये आपल्याला बसायला भेटत. पावसाळ्यात आपल्याला तिकीट काढायला लागतं. उन्हाळ्यात तिकीट बिकीट नाही, तसंच फुकटमध्ये आपण येऊ शकतो आहे. पावसाळ्यात 20-30 रुपये तिकीट असेल ते आपल्याला माहिती नाही, पण बरेच जण येतात. तिकिटाची हॉल आहे त्याच्यात तिकीट राहते, ते पाहून शकता. पण ते सध्या आता बंद आहे. हे पाहू शकता हे मण्यार म्हणजे साप आपल्या जंगलामधून सह्याद्रीमध्ये जपून प्रवास करायला लागते. आता आपण गाडीच्या पार्किंगच्या अंगा निघालेलो आहोत. ते पाहू शकता आपल्याला अनेक पक्षींचे पण फोटो बघायला भेटत आहे. आणि पाहू शकता आपल्याला म्हणजे झाडं सावली पाहायला भेटत आहेत. आता सध्या बरेच जण येतात पाहायला, पण उन्हाळ्यात कमी राहतात, पावसाळ्यात जास्त माणसं येतात पाहायला. निसर्ग खूप छान असं राहते. हे कोंड पूर्ण भरून राहते, त्याच्यामुळे आपण पाहायला येऊ शकतो आहे. हे बघू शकता आपण, हे पाहू शकतो. आता हे पुढं आलेलं. चला मग असंच भेटू आपण आता परत नवीन ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी आपण नवीन ठिकाणी परत येणार आहे घेऊन नवीन ब्लॉग. चला मग असंच भेटणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नका विसरू. बाजूची बेल आयकॉन पण दाबा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कसं वाटलं ते. भेटू पुढच्या ह्याच्या. बाय बाय.